FM 90 देवगिरीवाणी आवाज मराठवाड्याचा मी आहे आपल्यासोबत RJ मिलन. श्रोतेहो, आमच्या कला यात्री या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आम्ही या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील कलाकारांच्या मुलाखती घेत असतो. तर आज आपल्यासोबत आहे एक आपला तरुण मित्र, जो की असं म्हणतात ना की ट्रेंडिंगमध्ये काय आहे सध्या, तर ट्रेंडिंगमध्ये आहे मेकअप आर्टिस्ट होणं. तर हा आहे मेकअप आर्टिस्ट. स्वतःची वेगळी अशी छाप यांनी सिने, नाट्य, दूरचित्रवाणी, वेब सिरीजमध्ये निर्माण केलेली आहे. तो अभिनय करतो, तो मेकअप करतो, त्याच्यानंतर तो एक उत्तम असा डान्सर सुद्धा आहे. भरतनाट्यम अतिशय उत्तम प्रकारे तो करतो. खूप सारे अवॉर्ड्स त्याला मिळालेले आहेत. तर आज आपण बातचीत करणार आहोत आपल्या कला यात्री या मालिकेमध्ये जॉय भांबळे याच्यासोबत. तर जॉय, तुझं स्वागत आहे आमच्या FM 90 देवगिरीवाणीवर. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार पहिल्यांदा. बरं बरं. जॉय, आता सुरुवात मी अशी करते आपल्या मुलाखतींची की तुझं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आपलं नाट्यशास्त्र विभाग आहे, तिथे मी BA केलंय, बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट. आणि नंतर मी MA केलंय. MA मी डिरेक्शनमध्ये केलंय आणि सध्या मेकअप वगैरे करतोय. अच्छा. तर तू नाट्यशास्त्र वगैरे केलेलं आहेस, मग तू नाटकांमध्ये अभिनय पण केलेला आहे, तुला नृत्य पण येतं आणि मेकअप. तर मग तू मेकअप आर्टिस्ट व्हावास, तर हे कसं काय तू ठरवलंस की नाही आपल्याला मेकअपच करायचा आहे? एक म्हणतं आपल्याकडे नाटकांमध्ये की नाटक हे ना समाजाचा आरसा आहे आणि एक व्यक्त होण्याचं माध्यम आहे. जसं मी डान्स करताना व्यक्त व्हायचो, तसंच मला मेकअप करताना पण व्यक्त व्हायला मजा यायला लागली. आणि त्या रंगांची ना कुठेतरी प्रेम होत गेलं आणि ते प्रेम एवढं वाढत गेलं की त्या प्रेमाने मला कुठे नेऊन ठेवलं मला ते अजूनही कळालं नाही. पण ती मजा मला अजून येते, मला अजून वाटतं की करत राहावं, खेळत राहावं. आणि माझ्या एका मित्रांनी मला असं म्हटलं होतं की जॉय, तू कुठे असतोस? आणि मी त्याला हसत उत्तर दिलं, मी प्रत्येक कलाकारांच्या चेहऱ्यावरती खेळत असतो. अरे वा वा वा, खूप छान. म्हणजे कुठल्याही कलाकाराला सुंदर करण्याचं काम तू करतोस असं म्हटलं तर हरकत नाही. अगदीच. ठीक आहे. जॉय, नाटकाचा मेकअप जो असतो तर तो कशा प्रकारचा मेकअप असतो? नाटकाचा मेकअप एकतर लाऊड असतो. लाऊड ह्याच्यासाठी केला जातो की समोर बसलेला प्रेक्षक आणि मागे बसलेला प्रेक्षक ह्याला हावभाव, एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो ते ठळकपणे दिसण्यासाठी. आणि अजून एक गोष्ट असते ती सेफ साईड, म्हणजे की जो लाईट आपल्याकडे वापरला जातो त्याचा तो थोडासा हार्श असतो. म्हणजे त्याचे किरण थोडे जे म्हणतो ना आपण प्रकाश, त्याचा थोडासा डार्क असतो. आणि तो कधी कधी आपली स्किन डॅमेज होऊ नये म्हणून आपण ना त्याच्यासाठी आपण थोडासा तो डार्क मेकअप करतो, जेणेकरून आपली स्किन डॅमेज होऊ नये. अच्छा. आणि ॲज युजल आपल्याला जसं कॅरेक्टर रंगवायचंय, म्हणजे जसं लाईटचा प्रकाश पडतो त्या रंगांचे पण असतात, तर त्याच्यात अजून उठून ते एक्सप्रेशन दिसण्यासाठी नाटकाचा मेकअप लाऊड असतो. अच्छा. कारण असं म्हणतात की शेवटच्या खुर्चीवर जो बसलेला प्रेक्षक असतो, एकतर जसं आपण म्हणतो की तिथपर्यंत आवाज पण जायला हवा आणि चेहऱ्यावरचा मेकअप किंवा एक्सप्रेशन्स पण दिसायला हवेत, हो ना? हो. अशा प्रकारचा तो मेकअप असतो. बरं, आतापर्यंत तू किती नाटकांसाठी आणि एकांकिकांसाठी मेकअप केलेला आहेस? बापरे. आता हे संख्या तर सांगता येणार नाही, कारण की सुरुवात जशी राज्यनाट्यापासून झालेली आहे. म्हणजे माझं एक आहे की मी प्लॅटफॉर्म नंबर 0 या नाटकापासून केलं. असलम युनुस शेख हे दिग्दर्शित पहिलं नाटक होतं माझ्या लाईफ मधलं. अच्छा. आणि त्या नाटकाचं नाव पण एक सुंदर आहे की प्लॅटफॉर्म नंबर 0. अशा प्लॅटफॉर्मवरनं मेकअपची सुरुवात झाली. अजून प्लॅटफॉर्मच येत आहेत, म्हणजे सुंदर. आणि म्हणजे तुझ्या करिअरचा पण तो 0 पॉइंट होता, झिरो तिथून तू होता, सुरुवात केली. आणि बघायला गेलं तर आतापर्यंत मी कमीत कमी एकांकिका म्हणायला गेला तर एक 400-500 एकांकिकांचा मी मेकअप केला असेल असं मला वाटतंय. आणि नाटकं जर म्हटली, स्पर्धेची नाटकं किंवा 2 अंकी नाटकं, त्यालाही 200-300 झाले असतील. आणि व्यावसायिक जी नाटकं आहेत ते एक 10-15 नाटकांसाठी मेकअप केलाय. बापरे, म्हणजे अनुभव खूप आहे तुझा मेकअपचा. बरं, आता पण तू देवगिरी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या पुरुषोत्तम एकांकिका
याचा मेकअप तू केलेला आहेस. तर कसं असतं एकांकिकेमध्ये म्हण किंवा नाटकांमध्ये म्हण, म्हणजे 5 कलाकारांपासून 1 कलाकारापासून ते जवळजवळ कधी कधी 50ही कलाकार एका नाटकांमध्ये असतात. तर एवढ्या सगळ्याचा मेकअप तू करतोस, तर ते कसं मॅनेजमेंट कसं करतोस त्याचं? ह्याचं मॅनेजमेंट म्हणजे माझ्याकडे ना माझी खूप सुंदर टीम आहे. मेकअपसाठी रईस कास्मी म्हणून एक आहे, परत माझ्यासोबत आपली रचना पोद्दार म्हणून एक आहे, स्वाती म्हणून एक आहे, रिजवान म्हणून एक मित्र आहे. म्हणजे हे मित्र पण आहेत आणि हे माझ्यासोबत उभे पण राहतात कामासाठी. अच्छा, म्हणजे टीम वर्क टीम आहे माझ्याकडे. आधी असं व्हायचं की एकटा असायचो, तर ते कसं व्हायचं, एकांकिकेला ना 20 कॅरेक्टर आले की पटकन मेकअप करायचा आहे, कारण त्यांच्याकडे 15 मिनिटं दिलेली असतात आणि 15 मिनिटांमध्ये 20 मेकअप करायचे म्हटल्यावरती स्पीड लागते. आणि नाटक आणि लग्न एका व्यक्तीकडनं होत नाही आपण म्हणतो, तसंच मी एकट्याने, माझी टीम माझ्यासोबत खूप विश्वासाने खंबीर आहे, म्हणून मी चॅलेंजेस घेत असतो. अच्छा, पण मग तुझी अशी टीम आहे, तर असं होतं का एखादा कलाकार कसा असतो, नाही मला जॉय कडनंच मेकअप करायचा आहे, मग तुझ्या जरी टीम मधला दुसरा व्यक्ती असला तरी पण मग असं कधी होतं का की एखादा कलाकार आडून बसतो, नाही नाही मला जॉय कडनंच मेकअप करायचा आहे? होतं, खूपदा होतं असं की कारण त्यांचं म्हणणं काय असतं की ना सोबतचे जे मुलं आहेत ते नवीन आहेत, त्यांच्या हातात चेहरा कसा द्यायचा, कारण की ना कलाकाराचा चेहराच हे त्याचं करिअर आहे. बरोबर. आणि कलाकार एवढ्या विश्वासाने जेव्हा मेकअप आर्टिस्ट हातात चेहरा देतो ना, तर तो पण थोडासा काय म्हणतो ना की विचार करतो की मी कोणाला करू देऊ नाही करू देऊ. पण माझी टीम अशी आहे ना की त्यांना ते कन्व्हिन्स करते की सर आम्ही पण करतो, आमच्यावरही थोडा विश्वास ठेवा, जसं तुम्ही दादांवरती ठेवता तसं आमच्यावरही विश्वास ठेवा. अच्छा, बरं, काही मुली असतात तर त्या कम्फर्टेबल होतात का मेकअपच्या बाबतीमध्ये, की अरे एक जेंट्स आर्टिस्ट आहे आणि त्याच्याकडनं आपल्याला मेकअप करायचा आहे? कारण कसं मुरलेले कलाकार तर कुणाकडनंही मेकअप करून घेतात, पण एक नवोदित मुली असतात किंवा नवीन कलाकार असतात, तर त्याचा काही अनुभव आहे अनुभव आहे. म्हणजे असं आहे ना की आत्ताच्या म्हणजे आता जर ह्या वर्ष म्हणजे 2 वर्षामध्ये ज्या मुली पाहिल्यात ना, म्हणजे आता थोडंसं त्या विषयावरती आपण नंतर बोलूतच, पण आता कसं आहेत ना की आत्ताच्या मुलांचं कसं की थोडेसे टँट्रम्स आहेत. म्हणजे त्यांना वाटतं आपण एखादी एकांकिका केली किंवा काय केली की ते थोडंसं हवेत जातात म्हणायला हरकत नाही. पण मग ते थोडंसं असतो, पण मग त्यांना काय ना की आपण त्याच गोष्टीतनं गेलोय, मग त्यांना थोडंसं समजून घेऊन, मग त्यांना थोडंसं कन्व्हिन्स करून. आणि मी आतापर्यंत जेवढे आर्टिस्ट आहेत मी त्यांना ताई आणि दादा म्हणतो, आणि ताई म्हटल्यावरती समोर त्यांना कळतं की नाही अरे ह्याने आपल्याला ताई म्हटलंय, ताई म्हटलंय की त्या विश्वास टाकतात आणि मग सुंदर काम होतं आणि त्याची मजा रंगमंचावर ते येते. ओके, जॉय, आपण तुझ्याशी गप्पा तर मारणारच आहोत, पण तुझं एखादं छानसं गाणं सांग ना, जे आपण श्रोत्यांना ऐकवू, ते छानसं गाणं तुझ्या आवडीचं. मला नटरंग मधली आपली नांदी जी आहे ती खूप आवडते, कारण की माझी सकाळची सुरुवात त्याच्यापासून होते. अच्छा, म्हणजे रोज सकाळी ऐकतोस ती नांदी? रोज सकाळी, कारण की काय ना की आपण कलावंत आहे आणि काय सुरुवातच जर नांदीपासून झाली तर दिवस खूप सुंदर जातोच. आणि एक ती एनर्जी येते, पॉझिटिव्ह एनर्जी येते की चला आज आपल्याला एक नवीन काहीतरी चॅलेंज असणार आहे, किंवा आज आपलं एक नवीन पान उघडणार आहे. ओके, जसं पुस्तकाचं आपण पान बदलतो तसं एक नवीन काहीतरी येतं आणि ते काहीतरी सुखद देऊन जातं. ओके, तर जॉय, नाटकाचा मेकअप तू करतोस, तर नाटकाचा मेकअप कसा करतात? म्हणजे वेशभूषा पाहून करतात, स्किन टोन पाहून करतात, संहितेनुसार करतात, की कसा करतात? काय असतं ना की खूपदा संहिता, लेखकाने जी संहिता लिहिली आहे, एकतर स्क्रिप्टचा अभ्यास करूनच रंगभूषा आणि वेशभूषा केली पाहिजे, रंगभूषा, वेशभूषा आणि केशभूषा. आणि त्याच्यानंतर काय होतं की दिग्दर्शकाला एक्झॅक्ट काय पाहिजे, दिग्दर्शकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय, किंवा त्याचा दृष्टिकोन काय नाटकाला घेऊन. कारण काय ना की आपण एखादं नाटक घेतलं, प्रत्येक दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने तो सादर करतो, तर दिग्दर्शकाचा मेन फोकस काय, त्या नटाला घेऊन किंवा त्या पात्राला घेऊन, आणि त्यांना काय प्रेझेंट करायचं प्रेक्षकांसमोर, तर त्याच्यासाठी तो अभ्यास करूनच केला पाहिजे आणि मी तेच करतो. ओके, आणि म्हणजे तुला कुठल्या नाटकांसाठी प्राइजेस मिळालेले आहेत ते तू सांगशील का रंगभूषेसाठी? मला राज्यनाट्याचं काळोखाचा रंग कोणता, SB कॉलेजचं आपलं हे नाटक होतं, त्याला भेटलेलं आहे. परत बली या नाटकासाठी भेटलंय, हिंदी राज्यनाट्यासाठी. आणि त्याच्यानंतर आता भरपूर आहेत, आपलं अहमदनगर करंडक जे आहे, झी युवा वगैरे आहेत त्याच्यासाठी.
आणि त्यांचंही मला सेकंड प्राइज भेटले काळोखाच्या रंगासाठीच. अच्छा. आणि त्याच्यानंतर आहेत आता मला काही गोष्टी, एकांकिका वगैरे पण भरपूर एकांकिका असतील. पण हां. आहेत आणि धसकट म्हणून एक आहे त्याच्यासाठी मला फर्स्ट प्राइज भेटलेलं आहे. परत त्याच्यानंतर अजून खूप सारी रंगायतण खूप आहेत, आता हां. ते एकदम आठवत नाहीये. अच्छा. पण त्या प्राइजमुळे खूप एनर्जी भेटली, खूप करायला हं, भेटलं. हं, हं. आणि तसंच मला डान्समध्ये पण भेटलेत, म्हणजे मी भरतनाट्यम आणि फोक करतो ना, हां. तर मला त्याच्यासाठी पण भेटलंय. मी महाराष्ट्राला आणि आपल्या इंटरनॅशनल फेस्टिवलसाठी पण मी गेलोय. जसं आपलं संभाजीनगरचं अजिंठा वेरूळ फेस्टिवल आहे, हो, 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 त्याच्यासाठी हो. पण मी भरतनाट्यम आणि फोक केला होता. ओके. आणि आपण तुझ्या या डान्सकडे तर येणारच आहोत जॉय, कारण तुझा अभिनय पण आहे, तुझा डान्स पण आहे. म्हणजे कशावर बोलावं तुझ्याशी हे कळत नाहीये. आता हे मेकअपचं जे आहे, तर तू म्हणजे वेब सिरीजसाठी म्हण किंवा शॉर्ट फिल्मसाठी आणि काही फिल्मसाठी पण तू मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आहे. तर फरक काय असतो नाटकातल्या मेकअपचा आणि टीव्हीसाठी किंवा सिनेमासाठीच्या मेकअपचा? कॅमेराचा मेकअप जेव्हा आपण करतो ना, हं. तर तिकडे आपल्याला जसा थिएटरचा मेकअप आपण ना उठावदार दिसण्यासाठी आपण थोडासा लाऊड मेकअप करतो. हां. आणि कॅमेरा करताना काय होतं की कॅमेरा कोणता आहे हं. आणि आपण लाईट काय वापरतोय. हं. आणि तसंच आता आपण आधी एक विचारलं होतं की संहिता खूप मॅटर करते, हं. कारण की संहितेशिवाय आपण काहीच नाही करू शकत. हं. कारण जर मायथो कॅरेक्टर असेल तर आपल्याला त्यानुसार आपल्याला डिझाईन करावं लागतं. हं. आणि इकडे मेकअप थोडासा हलका मेकअप असतो. अच्छा. तिकडे गॉडी मेकअप नाही करत आपण, हं, हं. कारण की कॅमेरामध्ये असं नाही वाटायला पाहिजे की चेहरा गोरा आहे, मान कान काळे आहेत आणि हात काळी दिसत आहे हं. आणि चेहरा पांढरा, लख्ख पांढरा दिसतोय, आणि कॅमेराला ती गोष्ट आवडतच नाही. कारण कॅमेरा बारीक बारीक गोष्टी बघतो बरोबर. आणि चुका लगेच दिसतात. हं, हं. असं नाही की चला समजा जर एखादं गावाकडचं कॅरेक्टर आहे, दुष्काळातलं कॅरेक्टर आहे, हं, हं. आणि तो आर्टिस्ट गोरा पाण्याने आपण त्याला टॅन केलाय हं. आणि जर त्याचे लिप्स पिंक दिसत आहे, तर ते इतकं वियर्ड वाटतं. फेल होतो तुमचा मेकअप तिथे. मेकअप फेल होण्यापेक्षा काय होतं की प्रेक्षकांचा रसभंग होतो. अच्छा. जेव्हा चित्रपटगृहात जेव्हा ते बघायला जातात आणि हं. चेहरा मोठा दिसतो, आणि जर काही बारीक गोष्टी दिसल्या ना, की मग त्या पात्राला बघण्याची मजा येत नाही. हं. मग ते कॅरेक्टरायझेशन वाटत नाही. अच्छा. आणि त्याच्यानी मग ते चुका जाणवतात, मग माणूस लिंक तुटते त्याची. हं. कारण की प्रेक्षक आपल्यासाठी आलेला असतो तिकडे, हं. त्याच्या आयुष्यातले काय म्हणतात ना, खूप महत्वाचे क्षण घेऊन आला असतो, आणि ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि प्रेक्षक आपल्यासाठी सर्वस्व आहे. तर त्यांचा रसभंग होऊ नये म्हणून आपण त्या गोष्टींकडे लक्ष देऊनच केलं पाहिजे. ओके. आणि कॅमेरामध्ये करताना त्याच गोष्टींचं जास्ती लक्ष दिलं जातं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट असते की नाटकाच्या मेकअपमध्ये कंटिन्युटी नसते. हं. म्हणजे एकदा नाटक सुरू झालं की शेवटपर्यंत मेकअप तोच असतो. हं. पण फिल्ममध्ये सगळ्यात मोठी, जेवढे मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत हं. त्यांची खरंच मला कमाल वाटते की त्यांच्याकडनं ज्या गोष्टी आतापर्यंत शिकत आलो आपण, हं. पहिल्या दिवसाचा मेकअप आणि 30 दिवसानंतरचा मेकअप तो एकच असतो. बरोबर. ती कंटिन्युटी मॅच करणं खूप गरजेचं असतं, आणि तिकडे सगळ्यात मोठा टास्क असतो. तुमचा कस लागतो तिथे मेकअप खूप जास्त आर्टिस्टचा. कस लागतो की आपण त्यांचा स्किन टोन काय काढलाय, म्हणून त्याच्यासाठी आपण खूपदा ऐकतो की लुक टेस्ट केलं जातं ह्याच्यासाठीच, की हो. आपल्याला फायनल लुक हाच असणार, ह्याच्यात काही चेंजेस नसणार. हं, हं, हं. अच्छा. जॉय, जेव्हा तू मेकअप करतोस म्हणजे नाटकांसाठी, एकांकिकेसाठी किंवा टीव्ही सिरियलसाठी किंवा सिनेमासाठी, तर मेकअप किट तुमचंच असतं की ते पुरवतात? काय असतं ना की शक्यतो आमचंच असतं, पण काही आर्टिस्ट लोक असे असतात की ते त्यांचं पर्सनल यूज करतात. अच्छा. कारण की स्किन प्रॉब्लेम्स असतील हं. किंवा कोणाचे सेन्सिटिव्ह स्किन असतील. हं. आणि खूपदा कसं होतं ना की प्रत्येक मेकअप आर्टिस्टकडे प्रोडक्ट वेगवेगळे असतात. हं. तर काय होतं, कोणाला काही प्रोडक्ट सूट होत नाही, म्हणून आर्टिस्ट लोक, कमर्शियल आर्टिस्ट काय करतात की त्यांची स्वतःची छोटीशी बॅग जवळ ठेवतात, हं. पाऊच जवळ ठेवतात. मग त्यांचा त्याच्यामध्ये स्पंज असतो, पफ असतो, परत त्यांचा बेस असतो, जे काही अच्छा. ते मॉइश्चरायझर वगैरे लावणारे. हं. आणि प्रत्येक आर्टिस्टनी हे आपल्याजवळ आपलं ठेवलंच पाहिजे. कधी काय काम येऊ शकतं सांगता येत नाही. बरोबर आहे. म्हणजे ते हेल्दी पण असतं, हं. आणि ते आपण कोणी नसलं तर आपण स्वतः पण करू शकतो. जॉय, तू बऱ्याच सेलिब्रिटींचा पण मेकअप केलेला आहेस, तर कुणाकुणाचा मेकअप केलेला आहे सांगशील? असं तर भरपूर जण आहेत. हां. तानाजी गांगुर्डे आहेत, हं. परत सयाजी शिंदेचं सयाजी पण, शिंदे हां. आहेत, परत विजय पाटकर आहेत, हं. मकरंद देशपांडे सर आहेत, हं. आणि आपल्या लक्ष्मीकांत बेर्डेंचा मिसेस जे आहेत त्यांचा प्रिया आहे, बेर्डे. प्रिया बेर्डे मॅम आहेत. हं. आणि
योगेश सर आहेत, योगेश परत शिरसाट सर. हो, आणि हा. संदीप पाठक आहेत, अच्छा. परत सागर कारंडे सर आहेत, हम्म, हम्म. असे भरपूर जण आहेत. अच्छा. असा छानसा एखादा अनुभव सांगू शकशील का त्यांचा मेकअप करतानाचा? मी सयाजी शिंदे सरांचं सांगेल की हा. ना, लहानपणापासून ना त्यांना टीव्ही मध्ये बघत आलोय हम्म. आणि नेहमी ते व्हिलन करतात साऊथ मध्ये. हम्म. आणि पहिल्यांदा आम्ही एका फिल्मच्या सेटवरती होतो आणि सडनली त्यांना बघितलं आणि ना मला असं घाबरलो मी. इच्छा होती की मला ह्यांच्यासोबत फोटो काढायचा आहे. हम्म, हम्म. आणि त्यांचे पर्सनल मेकअप दादा पण होते आणि ते काहीतरी कारणास्तव गेले. हम्म, हम्म. म्हणजे ते कुठेतरी गेले आणि त्याच्यात झालं काय, ते मला बोलले की जॉय तू थोडा वेळ हँडल कर, तू कर. आणि माझे ना हात थरथर थरथर कापत होते की म्हटलं आता मी कसं करणार. एवढे सिनियर आर्टिस्ट हा, सिनियर आर्टिस्ट आणि एक हा. असतं ना की नाही मी यांना असं असं बघितलंय आणि लहानपणापासून ते तसंच डोक्यामध्ये की नाही आता हे चिडतील. रिस्पेक्ट असतो त्यांच्या हा. बाबतीतला. हा. आणि मी ते भीतीयुक्त रिस्पेक्ट होता. हो, हो. आणि त्याच्यात झालं काय की ते मला बोलले अरे बाळा कर ना. हा. ते जेव्हा त्यांनी तो शब्द वापरला की अरे बाळा कर ना, हम्म. त्या सेकंदात माझ्याकडनं ती सगळी भीती गेली, हम्म. सगळं गेलं. आणि म्हटलं मी त्यांच्या कामाच्या जाम प्रेमात आहे, हम्म, हम्म. त्यांच्या स्वभावाच्याही प्रेमात पडलो अच्छा, डाऊन टू अर्थ असा कलाकार आहे खूप जास्त. म्हणजे मी म्हणतो ना की त्यांच्याकडनं शिकायसारखं आहे की तुम्ही कलावंत कसं असावं, म्हणजे कलावंत म्हणून कसे बनावे. आज इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना हिरो बनायचंय, पण बरोबर. कलावंत कोणाला नाही बनायचंय. आणि ह्या सिनियर लोकांकडनं पण हीच गोष्ट शिकायला भेटते की तुम्ही किती डाऊन टू अर्थ असलं पाहिजे. ओके. जॉय, तू अभिनय पण केलेला आहेस, तर त्याच्याबद्दल पण सांगशील की तू कुठल्या नाटकांसाठी केलेला आहेस, एकांकिकांसाठी केलेला आहेस आणि फिल्मसाठी. अपकमिंग तुझा एक प्रोजेक्टचा पोस्टर बघितलेला आहे मी, तर त्याच्याबद्दल सांगशील? मी डिपार्टमेंटला असताना श्रीपाद पदे सरांची एकांकिका केली होती, उद्याची सकाळ मस्त. त्याच्यामधलं कॅरेक्टर होतं माझं राजवीर. आणि ते माझं पहिल्यांदा मी रंगमंचावरती काम केलेलं. अच्छा. आणि तिथून मला असं वाटलं की आपण अभिनय करू शकतो, प्रयत्न करू शकतो म्हणण्यापेक्षा प्रयत्न करू शकतो. त्याच्यात केला. आयशा म्हणून एक एकांकिका होती, त्याच्यात केलाय. परत मी एक व्यावसायिक नाटक आहे, नवरा माझी बायको, राजेंद्र सपकाळ लिखित आहे. अच्छा. त्याच्यामध्ये माझी खूप सुंदर भूमिका आहे. म्हणजे मी घरातला नौकर पण आहे, सूत्रधार पण आहे. आणि त्या कॅरेक्टरनी मला ना जगायला शिकवलं. अच्छा. म्हणजे मी त्या सरांना खरंच थँक्यू म्हणतो की मला ते कॅरेक्टर त्यांनी मला दिलं. अच्छा, सूत्रधार म्हटल्यानंतर तू नाटकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तू असणारच त्या नाटकामध्ये. पण त्याच्यामध्ये ना मल्टी कॅरेक्टर होते की ऑन ऑफ कॅरेक्टर ज्याला म्हणतो ना की सडनली सूत्रधार होतो आणि सडनली तो नौकर पण होतो. अच्छा. आणि ती मजा घ्यायला आली. परत घर जावई पाहिजे त्याच्यामध्ये पण आहे, त्याच्यातही केलंय. आणि मी एक चौफुली नावाची वेबसिरीज पण केली, त्याच्यामध्ये मी मोमेडियन कॅरेक्टर केलंय. आणि परत मी कल्पना म्हणून एक शॉर्ट फिल्म केली आहे, त्याच्यामध्ये कॅरेक्टर केलंय. आणि आता 4 जानेवारीला आमचा एक झोल झपाटा नावाचा हिंदी फिल्म येते. त्याचे दिग्दर्शक आहेत हरिओम पाटील. म्हणजे फुल फिल्म आहे ती? फुल फिल्म आहे. आणि शिव भोगे म्हणून आहेत, ते पण आहेत त्याच्यामध्ये. त्यांनी त्याचं डीओपी म्हणून काम पण बघितलंय आणि असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम बघितलंय. आणि काम खूप सुंदर झालंय. पहिला अनुभव होता की ते लीड करायला भेटलं मला. आणि आता ती येणार आहे, ती युट्यूबला पण येणार आहे 11 तारखेला, 11 जानेवारीला. तर तेव्हा प्लीज बघा, तुम्हाला कळेल की. आणि तुला शुभेच्छा आहेत तुझ्या या फिल्मसाठी. थँक्यू. जॉय, तू हे पण भरतनाट्यम पण करतोस, तर ते कुठून शिकलेलं आहेस तू? भरतनाट्यम म्हणजे मी नाट्यशास्त्राला ऍडमिशन घेण्यामागचं कारण होतं की मला ना नाटक किंवा म्युझिक ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्याबद्दल माहितीच नव्हतं. लहानपणापासून मला डान्सची खूप आवड होती आणि मला भरतनाट्यम हा डान्स प्रकार प्रचंड आवडतो. आणि त्याच्यासाठी मी नाट्यशास्त्र विभागात मी पहिल्यांदा गेलो आणि तिथे मला असं कळलं की इकडे डान्स शिकवला जातो. म्हणून मी तिकडे ऍडमिशनला गेलो. पण डान्स डिपार्टमेंटचे ऍडमिशन फुल झाले होते आणि त्याच्यामध्ये बीपीए नावाचा आमचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये डान्स शिकवला जायचं. मग मी विचार केला की मी तिकडे ऍडमिशन घेतो. अच्छा, म्हणजे तू 12वी नंतर बीपीए केलंय. आणि त्याच्यात काय झालं की डान्स शिकवतात म्हणून मी ऍडमिशन घेतलं आणि मी डान्सचेच लेक्चर करायचो. अच्छा. म्युझिक आणि ड्रामाचे जे लेक्चर असायचे ठीक आहे. आणि माझ्या ज्या गुरु आहेत सौम्यश्री पवार आणि जयंत चौतेकर सर, ह्यांनी भरभरून दिलं.
मला आजही शेवतेकर सरांचा तो शब्द खूप आठवतो. मी आवर्जून सांगतोय की आम्ही तुम्हाला पाटीवरती एक अक्षर लिहून देणार आणि ते तुम्ही गिरवत राहायचं. आजही तो शब्द माझ्या एवढा कानात फिट आहे की त्यांनी जे शिकवलंय ते गिरवत राहिल्यावरतीच त्याला ना आकार येतो. अच्छा. आणि त्याच्यानेच तुमची कला ना बहरते. म्हणजे सातत्य जर ठेवलं तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये तर ते तुम्हाला ना परफेक्ट आणि सक्सेसफुल बनवतच. म्हणून मी ते शब्द विसरणार नाही. आणि तसेच आमच्या स्मिता साबळे मॅडम होत्या, त्यांनी मला, मी मेकअप करताना त्यांनी मला त्यात आठवलं म्हणून मी सांगतोय की म्हटलं मॅम मला सांगा नाही काय करायचं ते. त्या मला अशा हसत म्हटलं, बाळा तू फक्त भांडे घास, तू विचार नको करू ते किती शाईन करते किंवा काय करतंय. आणि आज त्याचं उत्तर माझ्या लाईफमध्ये असं आहे की मी एक 2 ते 3 सेकंदामध्ये एक मेकअप करतो. तर तीच गोष्ट की सातत्य ठेवलं तर ते तुम्हाला भेटतं. आणि मी खरंच ह्या ज्या गुरूंकडनं मला ज्या भेटल्यात ना, मी खूप लकी की मला गुरु लाभलेत. बरोबर. आणि तसेच आमचे अजून एक माझे गुरु आहेत, मला त्यांचं नाव घ्यायला आवडेल, सेंदाणे, आबा सेंदाणे म्हणून आहेत, नगरचे आहेत ते. त्यांनी पण ना मला खूप काही जरी लागलं तर ते माझ्यासाठी कधी पण तयार असतात आणि कधी पण सांगतात. एखादी पोस्ट केली किंवा एखादं काम त्यांना दाखवलं ना, ते मला कौतुक नंतर करतील, पण आधी मला ते सांगतात, अरे बाळा तू हे नाही केलंस, तू हे कर. आणि ते मला लाडानी बाळ्या म्हणतात. आणि मला खूप म्हणजे ह्या लोकांचे खूप कौतुक आहेत की मला हे लोक लाभलेत. अच्छा. आणि जॉय, तुला वेरूळ अजिंठा महोत्सव आहे, तिथे पण भरतनाट्यमसाठीचं प्राइज मिळालेलं आहे, किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी ज्या स्पर्धा होतात तिथं पण भरतनाट्यमचं फर्स्ट प्राइज तुला मिळालेलं आहे. तर मग मला असं म्हणायचं आहे की तू मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे सध्या. म्हणजे मेकअप म्हटलं की जॉय समोर येतो. हे जे नाटक, एकांकिका किंवा TV सिरियल्स आहेत किंवा फिल्म्स आहेत, अरे मेकअपला कुणाला बोलवायचं नाही, जॉय आहे, जॉय. तर ही तुझी ओळख निर्माण केलेली आहेस, तू अभिनय पण करतोच आहेस. तर तुला असं वाटत नाही का की तुझा डान्स कुठेतरी मागं पडलाय? वाटतो, पण आता काय ना की आपल्याला ज्या क्षेत्रात यायचंय तर एक काहीतरी तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे एक गोष्ट चालते, हा ही गोष्ट खूप चांगली की माणसाकडे वर्सटालिटी असली पाहिजे. पण खूपदा असं होतं की समजा जर उद्या जर डान्सचा शो आहे आणि त्याच वेळेस जर मला मेकअप आहे तर मी 2 ठिकाणी नाही जाऊ शकत. हा, पण मी आजही मला डान्स करायला जर कुठे चान्स भेटला तर मी तो कधीच सोडत नाही. आणि म्हणजे डान्स मध्येही सातत्य ठेवणार आहे असं म्हणायला हरकत नाही. हा, फक्त काही काय होतं, आधी डान्स करताना रोज रेग्युलर व्हायची तालीम, आज ती रेग्युलर होत नाही, त्याची खंत आहे. आणि तेच ते थोडीशी ती माझ्यासाठी आहे की नाही होते. मेकअप निवडलाय ना, आपल्याला मेकअप करायचा आहे. इन फ्युचर माझी इच्छा आहे की मी परत माझ्या गुरूंकडनं भरतनाट्यमचे धडे घ्यावे आणि विशारद कम्प्लीट करावं. माझं जसं नवीन वर्ष तर मी प्लॅन करतो की मी ह्यावेळेस काहीतरी करून जाईल. आज ते होतं पण ते होत नाही आणि करेल मी आयुष्यात. ओके, शुभेच्छा आहेत तुला की तुझं डान्समध्ये विशारद व्हावं. जॉय, तू तुझ्या या क्षेत्रामध्ये कुणाला आयडियल मानतोस? कुठला कलाकार, म्हणजे मेकअपसाठी असेल किंवा अभिनयासाठी असेल? आयडियल तर मी असं सध्या म्हणजे असं कोणाला मानत नाही, कारण की माझं प्रेम असं होतं ना की जो आर्टिस्ट माझ्या समोर असेल आणि त्याचं जे जेव्हा काम बघतो ना, मी प्रत्येक कलाकाराच्या प्रेमात पडतो. बरोबर. कारण की एक व्यक्ती माझा कोणी नाही असं मी, कारण की जो नवीन येतो त्याच्याकडनं पण मला शिकायला भेटतं, जे सिनियर त्यांच्याकडनं पण शिकायला भेटतं. म्हणून माझ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि येणाऱ्या पिढीपासून मी सगळे माझ्यासाठी आयडल आहेत, कारण प्रत्येकाकडनं मला काही ना काहीतरी शिकायला भेटतं. बरोबर आहे. जॉय, आपण एवढ्या गप्पा सगळ्या मारलेल्या आहेत आता, पण तुझ्या फॅमिली बद्दल नाही सांगितलंस तू. माझ्या फॅमिली बद्दल सांगायचं झालं तर मी आणि माझी आई आम्ही दोघंच राहत होतो. माझी आई आत्ताच ऑफ झाली आहे एक 6 महिन्यापूर्वी. आणि माझी आत्ताची फॅमिली म्हणजे मला सांगायला आवडेल की माझ्या मामी आहेत, त्यांना मी लीला मामी म्हणतो, आणि रॉबिन दादा माझा भाऊ आहे, आणि माझे चर्चचे पास्टर्स जे आहेत प्रवीण बोरगे ते आहेत, ते मला खूप सपोर्ट करतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला खूप प्राऊड वाटतं माझ्या मित्रांबद्दल. माझे मित्र आहेत की ते माझ्या खूप सोबत असतात. जर नावं घ्यायची झाली तर आता खूप जण आहेत. त्याच्यामध्ये रिजवान मिर्झा म्हणून आहे, जगदीश कन्नम आहे, तो चांगला अभिनेता आहे.
अभिलेख कुडेकर आहे, तो मॉडेल आणि ऍक्टर आहे. रईस कासमी, मी तुम्हाला आधी पण बोललो, तो माझ्यासोबत हो. असतो. प्रेरणा आहे, परत भरपूर जण असे आहेत ना की ते माझ्या कंटिन्यू सोबत असतात. आणि माझ्यासोबत आता आई जेव्हा गेली तेव्हा फॅमिली सारखे माझ्यासोबत कंटिन्यू ते माझ्यासोबतच होते, की त्यांनी मला माझ्या चांगल्या गोष्टीमध्ये तर ते असतातच, पण ते माझ्या ना वाईट गोष्टीमध्ये पण असतात. तर मित्र असावे तर असे असावेत ना की तुमच्याकडे जेव्हा पैसा असेल तेव्हा ते नसावेत, पण तुमचा रिकामा खिसा असल्यावरती ना ते सुद्धा तुमच्यासोबत असले पाहिजे. आणि मी खूप प्राऊड फील करतो की माझ्या फॅमिलीपेक्षा माझे मित्र खूप मोठी फॅमिली आहे. माझं बोलण्याच्या आधी मला ती गोष्ट ते अवेलेबल करून देतात. आणि असे आहेत ना की मी अवेलेबल असेल नसेल हा विचार नसतो. मी त्यांना म्हटलं ना की मला तुमची गरज आहे, की मला तुम्ही पाहिजेत, तर ते माझ्यासाठी लगेच पळत येतात. अच्छा, खूप चांगले व्यक्ती तू गमावलेले आहेस. जॉय, आपलं हे क्षेत्र जे आहे, समजा कलेचं क्षेत्र जे आहे, तर ते चॅलेंजिंग आहे. म्हणजे परमनंट कुठलंच काम नसतं, रोज आपल्याला काम शोधावं लागतं तिथे. तर अशा वेळेस असा काही अनुभव तुझा की नाही, इथे मी खूप हर्ट झालेलो आहे आणि इथे असं वाटलं की नाही आता सगळं संपलं, असा काही अनुभव किंवा खूप चांगला असा अनुभव की अरे यार आपल्या आयुष्यामध्ये हे पण होऊ शकतं, असा एखादा अनुभव असेल तर सांग ना. वाईट तर अनुभव रोजच येतात, पण त्या वाईट अनुभवाच्या मागे ना एक दडलेलं असतं, एक गुपित लपलेलं असतं. तर ते गुपित शेवटी काहीतरी देऊन जातं. आणि ह्याच्यामधनं ना पेशन्स वाढतात. आणि पेशन्स, सध्या कलाकाराला पेशन्सची खूप जास्त गरज आहे. पेशन्स नसेल तर काम नाही करू शकत. खूपदा असं होतं की आर्टिस्ट लोक चिडचिड करतात. कधी कधी व्हॅनिटी नसते मेकअपसाठी, कधी कधी असं असतं की ना मेकअप करताना लाईट नसतात आणि 11th आवरला काही गोष्टींचा प्रॉब्लेम येतो, तो फेस करावा लागतो. आणि तिकडे असं असतं ना की आपल्याकडे नाट्यशास्त्रामध्ये म्हटलं जातं की बाप दाखवून येतं श्राद्ध घाल. आणि एक्झॅक्ट तशा सिच्युएशन्स येतात. आणि ह्या सिच्युएशन मधनं फक्त मार्ग कसा काढायचा तेवढंच एक डोक्यात असतं. आणि शेवटी मार्ग निघतो काहीतरी. आणि चांगले अनुभव म्हणायला गेलं तर मी कामाच्या खूप जास्ती प्रेमात आहे. माझं काम खूप मोठी गोष्ट आहे. कारण जॉय भांबळ काही नाही, तर त्याच्या पुढे जे नाव जे लागतं, म्हणजे कलाकारांच्या पुढे जी पदवी लागते, जसं रंगभूषाकार वगैरे, तर माझ्या चांगल्या अनुभवामधली हीच गोष्ट चांगली आहे की माझ्या कामाने मला, माझ्या गल्लीत मला कोणी ओळखत नव्हतं, माझ्या बाजूचे कोणी नव्हते ओळखत नव्हतं, आज मला जग ओळखतंय. माझ्या कामाने मला परदेशात नेलंय, माझ्या कामाने मला माझं पोट भरण्याचं साधन दिलंय. आणि माझं कामच खूप मोठं आहे. म्हणजे तुला ओळख पण दिलेली आहे, तुला नाव पण दिलेलं आहे आणि तुला पैसा पण दिलेला आहे, सगळंच दिले कामाने. म्हणून मी खरंच मी खूप लकी आहे. मी सांगतो ना की मी खूप लकी आहे. मी खूप हॅपी आहे की मी कलाकार आहे, मी आर्टिस्ट आहे. मला ते म्हणता येईल ना की 100 फील्डच्या लोकांमध्ये एक आर्टिस्ट जर तुम्ही सोडला ना, तो उठून दिसतो, अभिमान वाटतो अभिमान आर्टिस्ट असण्याचा. तेच. तर जॉय, तुझ्या अपकमिंग जे प्रोजेक्ट आहे तर त्याच्याबद्दल सांग ना. माझं अपकमिंग प्रोजेक्ट म्हणजे आता एक हिंदी फिल्म मी तुम्हाला आधीच सांगितलं की झोल झपाटा म्हणून एक रिलीज होतीये. आणि आता मगाशी म्हणालास तू की विदेशामध्ये पण नेलेलं आहे, तर ते काय फिल्मसाठी वगैरे गेला होतास का? एक हिंदी फिल्म आहे, अजून त्याचं नाव नाही फायनल झालंय. अच्छा. आणि त्याच्यासाठी मी परदेशात पण होतो, दुबईला, थायलंडला. म्हणजे मेकअप आर्टिस्ट म्हणून गेलास की कलाकार म्हणून गेलास त्याच्यात? दोन्ही आहे. आता तुम्ही विचारलं म्हणून ते सांगावं लागतंय, पण मी मेकअप साठीच गेलो होतो. पण तिथे गेल्यावरती एका कॅरेक्टरची गरज होती. आणि तिथे गेल्यावरती ते मला म्हणाले सर की तू करू शकतोस आणि तू कर, म्हणून एक छोटस पात्र पण केलंय. जेव्हा फिल्म रिलीज होईल तेव्हा आपल्याला ते दिसेलच. वा वा, खूप छान. आम्ही वाट बघतोय तुझ्या त्या प्रोजेक्टची. थँक्यू. तर जॉय, तुला तुझ्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आता तू जसं नाव कमवलेलं आहेस याच्यापेक्षाही जास्त यश तुला मिळो, रंगभूषाकार म्हणून, कलाकार म्हणून आणि मुख्य म्हणजे एक डान्सर म्हणून सुद्धा. थँक्यू. तर मित्रांनो, आपल्यासोबत होता रंगभूषाकार, अर्थातच मेकअप आर्टिस्ट, आपला तरुण मित्र जॉय भांबाळ. आपण ऐकत आहात FM 90 देवगिरीवाणी, आवाज मराठवाड्याचा. मी आहे आपल्यासोबत आर. जे. मिलन.